नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लेझरच्या तालावर थिरकणाऱ्या 5 ते 6 युवकांची एका डोळ्याची दृष्टी कायमची गेल्याची धक्कादायक घटना उघड झाली. सण उत्सवात लेझर शोवर बंदी घालावी यासाठी आता नाशिक नेत्ररोग संघटना प्रशासनाकडे मागणी करणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिक शहरामध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. याच मिरवणुकीदरम्यान 5 ते 6 युवक डीजे लेझर शोचे शिकार झाले. लेझर किरण डोळ्यात गेल्यानं या युवकांची एका डोळ्याची दृष्टी कायमची गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. नेत्ररोग तज्ज्ञांनी त्याचा खोलवर अभ्यास केला असता मिरवणुकीत ग्रीन लेझरचे फ्रिक्वेन्सी खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंथवर आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले त्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. या संदर्भात शहरातील नेत्ररोग तज्ज्ञांची चर्चा केल्यानंतर 5 ते 6 जणांना लेझर शोमुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांची दृष्टी गेल्याचं समोर आलं आहे. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन काष्टेवाल यांनी याविषयी माहिती दिली. गेल्या 3-4 दिवसामध्ये अकस्मातपणे आमच्या इथे काही 3 ते 4 रुग्ण ही तक्रार घेऊन आले की अकस्मातपणे एका डोळ्यामध्ये त्यांची नजर कमी झाली आहे. ज्यावेळेस आम्ही त्यांची तपासणी केली त्यावेळेस हे निदर्शनास आलं की बाह्य स्वरूपी त्यांना कुठल्याही प्रकारची तक्रार नव्हती, परंतु जो आपला डोळ्याचा अंतर्गत भाग आहे रेटिना त्याच्यावर त्यांना गंभीर स्वरूपाचं नुकसान झालेलं होतं. ज्यावेळेस त्यांना सखोल आम्ही हिस्ट्री विचारली की त्यांना काही स्पोर्ट वगैरे बघितला का किंवा कुठे वेल्डिंगचं मोठा स्पोर्ट वगैरे बघितला का, तर त्यांना तशा कुठल्याही प्रकारची हिस्ट्री नव्हती. त्यांनी एकच कॉमन हिस्ट्री सगळ्यांची मिळाली की ते काही समारंभांमध्ये त्यांना लाईट्स आणि लेझरला ते एक्सपोज झालेले होते. ज्यावेळेस ते आम्हाला ह्या प्रकरणाची गंभीरता लक्षात आली त्यावेळेस आम्ही आमच्या असोसिएशनमध्ये जेव्हा त्याबद्दल चौकशी केली तेव्हा हे लक्षात आलं की आणखी 3 डॉक्टरांकडे पण तशा प्रकारच्या केसेस या आढळलेल्या आहेत. तर आम्ही त्याचा सखोल अभ्यास केला. आमचे मित्र डॉक्टर गणेश भामरे यांनी रेटिना तज्ज्ञ यांनी पुढील तपासण्या वगैरे केल्या तेव्हा हे लक्षात आलं की त्यांच्या रेटिनामध्ये काही जणांना अत्यंत गंभीर स्वरूपाचे नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्यांची सगळ्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि पुढील आता उपचार चालू आहेत. त्यांची जी दृष्टी आहे त्या दृष्टीवर याचा कशा प्रकारे परिणाम पडलाय यामध्ये कसं असतं की हे लेझर किरण किंवा जी काही उच्च प्रतीचे लाईट्स त्यांच्या रेटिनावर फोकस झाले त्याच्यामुळे एक रेटिनामध्ये मॅक्युला म्हणून एक महत्त्वाचा भाग असतो की ज्या भागाची बघण्याची क्षमता ही डोळ्याच्या 80% असते. त्या भागामध्ये एक प्रकारची जखम होऊन तिथे रक्तस्राव निर्माण झाले त्यांना आणि त्यामुळे त्या भागामध्ये काही जणांना परमनंटली नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्यांची दृष्टी क्षमता ही अत्यंत जास्त प्रमाणात कमी झालेली आहे. हे लेझर किरण जे आहेत हे ती वेव्हलेंथ आणि त्याची फ्रिक्वेन्सी ही मॅच झाल्यामुळे त्यांच्या रेटिनावर त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम हे झालेले असण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात डीजेच्या डेसिबलवर मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन लोकप्रतिनिधींच्या आदेशानं झालं ही गंभीर बाब असल्याचंही याचिकाकर्ते ॲडव्होकेट विलास देशपांडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या मिरवणुकीत नाशिक शहरात 6 आणि नाशिक रोडला एका मंडळाने डीजे लावत नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांच्या डीजे चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात युवक मित्रमंडळ मुंबई नाका, शिवसेवा मित्रमंडळ गाडगे महाराज पुतळा, रोकडोबा मित्रमंडळ, दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, मालेगाव स्टँड मित्रमंडळ, सायराज फाउंडेशन मित्रमंडळ यांचा समावेश आहे. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सोनिया भाला यांनी या संदर्भात राजकारणी चमकोगिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या डीजे लेसरचा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची किंचित कल्पना पण करवत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या. गुड्डू शेख, दिशान्यूज, नाशिक.